नवागडी नवागडी नवा नवा राज्य. केवळ माझे काय करताय तुम्ही? रमाताई, बघताय ना तुम्ही काय चाललंय यांचं? तुम्हाला बघण्यासाठी, तुमचा आवाज ऐकण्यासाठी हे खरंच होते. सगळं काय चाललंय? कसं थांबवणार आहे हे सगळं? कुठवर चालणार आहे हे सगळं? आनंदी, काल मंगळसूत्र तुझ्या गळ्यात, काढू नकोस ते. आनंदी, आनंदी, कशाला काढलंस हे मंगळसूत्र? हा रमाताई, हे मंगळसूत्र मी ह्यांना दिलं तर तुम्हाला आनंद नाही होणार? आनंदी, हेच हवं होतं ना तुम्हाला? ज्या क्षणापासून ह्यांना तुमच्याबद्दल कळलं ना रमाताई, ह्यांनी मला एकदाही जवळ नाही घेतलं, एकदाही बोलले नाही माझ्याशी. बोलले तर फक्त तुमच्याबद्दल विचारता मला की रमा कुठे आहे, रमाला काही हवं आहे का, रमाला काही लागणार आहे का, रमा बरी आहे का, माझ्याबद्दल नाही विचारत आहे. रमाताई, तुमच्या ह्या संसारात आनंदी मात्र ह्या घरात परकी झाली. आता काय माहिती का रमाताई, मला माझ्या स्वतःच्या नवऱ्यापासून माझं मंगळसूत्र लपवायचं. कसं करणार आहे मी हे सगळं, आणि किती काळ करणार आहे मी हे सगळं, काहीच माहिती नाही ना रमाताई आपल्याला. चहा घेणार ना? नाही, नको. आनंदी, मला माहितीये मी तुझ्याकडे जे काही मागतोय ते विचित्र आहे सगळं. खरं तर त्या गोष्टीवर माझा अधिकार पण नाहीये, मला कल्पना आहे. पण हे मंगळसूत्र जर मी माझ्या गळ्यात घालून मला जर रमा दिसणार असेल, जर मी रमाला भेटू शकणार असेल, तर मला फक्त एकदा मला रमाशी बोलायचंय, भेटायचंय. रमाला भेटणं हे एवढंच फक्त नाहीये. रमाला जर का मी अशा रीतीने का होईना जर भेटू शकेन, तरी सुद्धा मी जर त्याला भेटलो नाही तर आयुष्यभर हे सण माझ्या मनात राहील. म्हणून नाही, मी मागतो हे सगळं विचित्र आहे, हे काहीतरी मला कळतंय, पण एकदा मला रमाला बघायचं आहे. राघव ही अशी हाक मला तिच्या तोंडात एकदा फक्त ऐकायची. माझ्यासाठी तू एवढं करशील प्लीज? माफ करा, मला नाही जमणार आहे. आई, चहा.
अगं बाई, चहा आणलास. तुझ्या हातचा चहा म्हणजे स्वर्ग सुख ग बाई. अरे वा, मंगळसूत्र जोडून आणलंस ना. शाबास, चांगलं काम केलंस. आनंदी, मंगळसूत्र ना बाईसाठी सर्वस्व असतं ग. तो काही लग्नात नवऱ्याने फक्त घातलेला दागिना नसतो. 2 जीवांना जोडणारा धागा असतो, तो महत्वाचा. बाईचा हक्क असतो, बाईचा स्वाभिमान असतो. आजकालच्या मुली बाई ते वेगवेगळ्या फॅशनची मंगळसूत्र घालतात, काढतात. मला काही बोलायचं नाही त्यांच्याविषयी, पण आपल्या मनाविरुद्ध मंगळसूत्र गळ्यातून काढायची वेळ आली ना बाळा, फार वाईट असतं ग. अशी वेळ कुठल्याच बाईवर येऊ नये. दमलीस का ग? आता तू मला चहा दिलास ना, आता एकदम 1.5 तासाने चहा दे. 1.5 तासात तू मस्त ताणून दे. झोप बाळा, तू थकली आहे. आनंदी, आनंदी, मी तुला समजून घेतोय, पण तू मला समजून घेत नाहीयेस. तुम्ही समजून घेत असला तरी तुम्हाला हवं ते करण्याचाच हट्ट करताय. आनंदी, मी तुला विचारत नाहीये, मी तुला सांगतोय. मला मंगळसूत्र हवंय. माझं मंगळसूत्र माझं सौभाग्य. जर मी आज गळ्यातून काढलं तर ते पुन्हा घालण्याचा आग्रह करू नका मला. तुमच्या आयुष्यातील माझी जागा ह्या मंगळसूत्रासोबतच संपलेली असेल. मला तुझी अट मान्य आहे. मला मंगळसूत्र हवंय. मला रमाशी बोलायचंय, मला तुला भेटायचंय. चिंगी बाळा, आई तुला एक गंमत माहितीये? आज ना माझा डबा ना सगळ्यांनी खाल्ला. का माहितीये? कारण का तो तू बनवला होतास. आणि माझी आई माझ्यासाठी खूप खूप छान छान बनवते. तू रडतेस? छे, मी कुठे रडते? ते झाडू मारत होते ना, कचरा गेला डोळ्यात. बघू बघू बघू. नाही चिंगी बाळा, काही नाही, ते निघेल बरोबर. नाही नाही नाही, मला फूक मारायची आहे. चिंगी बघू दे. बस बस चिंगी, तुला भूक लागली ना? हा, चल मी देते तुला जेवायला. चल बरं, चल.
गेली अनेक वर्ष मी तुझ्याशी बोलत होतो, पण मला कधीच असं वाटलं नव्हतं की मी तुला बघूही शकेल, आपण भेटूही शकतो. बघ ना रमा, आता तर तुझं असणं ही एकच गोष्ट मला खूप सुखावणारी आहे. मला तुला बघायचंय, मला तुझ्याशी बोलायचंय, मला तुझ्याशी खूप खूप बोलायचं. राघव, राघव, आनंदी चालली, तिने बॅग भरायला घेतली. तू इथे काय करतोयस? तू थांबव तिला. तुझं घर, तुझा संसार तिने नव्याने उभा केलाय. तू तिला थांबवायला हवं. राघव, राघव, असं काय करतोयस? थांबव ना. नाही, मी स्वतःला थांबवलं पाहिजे. कितीतरी वेळा मी असल्याची जाणीव राघवला करून देण्याचा प्रयत्न केला होता, पण आता नाही. आता राघवला त्याच्या संसारामध्ये आनंदीची जास्त गरज आहे, चिंगीला आईची गरज आहे, कर्णिकांना त्यांच्या घरामध्ये सुनेची गरज आहे. आणि आता आनंदी घरातनं निघून जात असताना मी राघवच्या समोर येणं बरोबर नाही. अहो, आनंदी, तू इथे काय करतेस? मी चालले, एवढंच सांगायला आले होते. या संसारात माझ्यासाठी काही जागा नाहीये हे लक्षात आलंय माझ्या. जीव लावण्याची, प्रेम करण्याची, नाती सावरण्याची, नात्यात गुंतण्याची चांगलीच शिक्षा मिळाली हो मला. आनंदी, हे असं तोडून नको न ग बोलू. तुम्ही काय, रमाताई काय, शेवटी तुम्ही स्वतःच्या मनासारखं वागलात. मी रमाताईंचं अस्तित्व तुम्हाला आधी सांगितलं नाही म्हणून गुन्हेगार मानलं ना मला. पण हे सगळं मी सांगितल्यामुळे आपल्या संसाराची झालेली वाताहत बघताय ना तुम्ही. मी आता माझा निर्णय घेतलाय. आता हे मंगळसूत्र तुमच्या हातात आहे. त्याचं काय करायचं, काय नाही करायचं हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला रमाताई दिसो वा ना दिसो याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाहीये. तुम्ही दोघं यापुढे जे काही कराल हा शेवटी तुमचा प्रश्न आहे. आणि मी हे सगळं बघत इथे नाही राहणार. आनंदी, आनंदी थांब. आनंदी नको जाऊस. तो भावनेच्या भरात काही बोलतोय. या घराला तुझी गरज आहे. तू चांगला आहे ग. तो असंच बोलतोय. हे बघ ऐक, चिंगीला तुझी गरज आहे, या घराला तुझी गरज आहे. आनंदी हात जोडते मी तुझ्यापुढे, नको जाऊस. ऐक ना तू माझा, राघवला तुझी गरज आहे. राघव, आनंदी निघून गेलीये. मला मिळवण्याच्या नादात तू तिला गमावलायस. कळतंय का तुला? तू आनंदीला गमावून बसलायस राघव.
घरातून बाहेर पडले, पण जाणार कुठे? मुंबईत तर दुसरं कोणीच नाही आपलं. जे आपलं होतं ते सगळं मागे सोडून जाण्याची वेळ आलीये माझ्यावर. आनंदी, पण नाही थांबायचं आता इथे. हो साहेब, तुम्ही तुमची गाडी इथं पार्क करू शकत नाही. ही जागा सोसायटीतल्या लोकांच्या गाडीसाठी आहे. काढा गाडी. अहो लगेच जाणार आहे. आणि इथली गाडी आली तर मला उत्तर द्यावी लागतं सेक्रेटरीना. हे काय का आनंदी, कुठे चाललीस? अच्छा, परत फिरायला चाललाय काय? बरं बरं. इथं आमच्या लोकांच्या गाड्या लागतात. काढा गाडी. जाऊ द्या घ्या माग घ्या. राघव, ऐक ना राघव. राघव ऐक ना माझं. राघव, चुकतंय रे सगळं. घट्ट बांधलं जात असणारं नातं तुटतंय. सावर आता. थांबव हे सगळं. काय ग, फुलपुडी कुठे आहे? फुलपुडी कुठे आहे? दाराला लावली असेल बघा ना. कमाल आहे, एक काम करता येत नाही तुला. सगळी कामं मीच करायची. हे काय, काही पत्रक दाराला लावून जातात. कमाल आहे यांची. आई बाबा, मला माहिती आहे तुम्ही मला मुलगीच मानता. मानता कशाला? मी मुलगीच आहे तुमची, म्हणून मुलगी म्हणूनच हे पत्र लिहिलंय. बाबा, तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही, ती आता घ्या. वेळेवर औषध घ्या. स्वतःला त्रास करून घेऊ नका. आणि आई, तुम्ही सुद्धा धावपळ कमी करा. आणि सगळ्यात महत्वाचं, दोघांनी एकमेकांना जपा. बाबा, चिंगी आता शाळेत जायची तयारी स्वतःच करते, पण कधी हे नसले तर तिला व्हॅन पर्यंत सोडा. आई, तिला डब्यात चपातीमध्ये भाजी टाकून ती गोल रोल करून द्या. तिचा प्रोजेक्ट आहे तो पूर्ण करायला हवा. तिला अभ्यासाला पण बसवा. आई आणि वर्षातही आहेतच, पण तुम्हीही काळजी घ्या माझ्या चिंगीची. काळजी घ्या माझी चिंगीची. ती असताना आपल्याला काळजी घ्यायला सांगते चिंगी. आई आहे ना ती चिंगीची. तिने अशी चिठ्ठी का लिहिलीये आणि दाराला लावून का गेली ती? ए आनंदी, कुठे गेली ग बाई पोरगी? ए राघवा, आनंदी कुठे आहे रे? पाटकरांकडे गेली का स्टुडिओत गेली आहे? नेमकं ह्याच वेळेला जायचं होतं का तिला? गोळ्यांची वेळ झाली अरे, म्हणून हाक मारते तिला. मी सांगतो गोळ्या कुठे आहेत. नाही नाही नाही, तुला नाही जमणार. तिला बरोबर माहिती कुठल्या गोळ्या घ्यायच्या ते. काय ग दादा, आनंदी कुठे? अगं कुठे काय, पाटकरांकडे असेल नाही तर स्टुडिओत असेल. काय झालं? बबन सांगत होता आनंदी बॅग घेऊन गेलीये. काय बॅग घेऊन? हे काय नवीन आता? आई आई चिंगे, आई नाहीये घरात. आजी, आई कुठे आहे? तुझ्या बाबांना माहिती. बाबा, आई कुठे आहे? मला ना तिची हेल्प हवी होती प्रोजेक्ट मध्ये. दादा, आनंदी कुठे सांग. राघवा, सांग ना.
राघव, काय अर्थ आहे या चिठ्ठीचा? कसली चिठ्ठी आहे? हे माझ्यापेक्षा राघव जास्त चांगलं सांगू शकेल. राघव, काय अर्थ या चिठ्ठीचा? आनंदी कुठे आहे राघव? दादा, ते माझ्यात आणि आनंदीमध्ये काही वाद झाला म्हणून ती तिच्या माहेरी निघून गेली आहे. निघून गेली? का निघून गेली? नादान माणसा! आनंदी इतके दिवसांत गावा केला पण एकटाच कसा गायला? आबा, आनंदी? खरा की काय? आनंदी, माझा तर विश्वासच बसत नाही या. मुंबईची साखरबारी दिली या. काय गो, मुंबई पाळलेली दिसता. मगे राघव भाऊजी राणी सारखा जपतात ते का? वय ना गो. पण काय गो, असं अचानक कसं काय इलं? विश्वासच बसत नाही या. आता दिसता ना समोर. माका काय वाटला मुंबई करीन आता गावात फिरता की नाही. इसरला बहिणिकानी बापाशी. बहिणा गो आनंदी. आनंदी, तू एकटाच इलस? जावई बापू नाही इले? ते नाही इले आबा, मी एकटाच इले. अगो, एकटाच इलस म्हणजे? अगो, लग्नानंतर पहिल्यांदा येतो तू माहेराक आणि हा असा एकटा? त्याला सोडल्याने कसा तुका? पाठवतच नव्हते. माका लय आठवण येत होती म्हणा लय. आता माहेरात येऊ शकत नाही का मी? हा आबा, तू झोपली नाहीस अजून? अशा वातावरणात कशी झोप लागेल बाळा? वर्षा, तुला कळतं ना, सांगायचं ना तिला. एवढं मोठं ऑपरेशन झालंय तिचं. दादा, एवढं मोठं वगैरे काही ऑपरेशन झालेलं नाहीये. आणि आनंदीने हे घर सोडून जाणं यापेक्षा या घरात मोठं काहीच घडलेलं नाहीये. आरडाओरडा करू नको. पोर झोपली आतमध्ये. आम्ही शांतपणे विचारतोय तुला. तुझ्याकडून पण शांत उत्तराची अपेक्षा आहे. करशील पूर्ण? बोल, काय झालंय? दादा सांग ना रे, काय झालंय? ज्या क्षणी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यातून निघेल त्या क्षणी मी या घरातून निघून जाईल. तुमच्या आयुष्यातील माझी जागा ह्या मंगळसूत्रासोबतच संपलेली असेल. मला मंगळसूत्र हवंय. राघवा, तुझ्याशी बोलतोय रे.
तुम्हाला जाणून घ्यायची काही एक गरज नाहीये. नवरा बायकोंमधलं भांडण आहे ते तुमच्यापर्यंत पोचायलाच पाहिजे असं काही नाहीये. ते त्यांच्यापर्यंतच राहील. तुम्ही अजिबात जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा नाही आणि यापुढे मला विचारायचं सुद्धा नाही. मग असं बोलून प्रश्न सुटतात का? ए पुरा, अरे माझ्या प्रश्नाची उत्तरं दे. दादा ऐक ना दादा. दमला असेल ना? बसा. घे बाय आनंदी, पाणी घे. पहिल्यांदा एवढं एकट्यानं लांबचा प्रवास केला असेल नाही? बघा खरा सांग, सगळा नीट हा ना तकडे? आवाज सगळा व्यवस्थित असा. बा काय चालला? मग आनंदी कदा काय बरा ना? आणि असा काय गो एकटाच असता गो नाही लो? तुका काय करूचा? आबा अरे माका काय करूचा म्हणजे तुझं तो मुंबईचो जावई त्यानं लग्नात माका काय सांगितलेलं ना कॉलर टाईट करून. आता आनंदीची जबाबदारी माझी. आता आनंदीला मी सांभाळेन. आता माझ्या बायकोला कुणी एक शब्द बोलायचा नाही. आता काय झाला? आता एवढा लांब ते काय एकट्याक कसा काय पाठवल्यान? पाठवल्यान की टाकल्यान? आबा गावातली पोरा वाईट नाहीत रे. आणि तसा होता मुंबईत गेला होता त्याची दुसरी बायल म्हणान हैसर रावला असता. माझी दुसरी बायल म्हणान जी फसलून हातात दे तुझ्या सगळं ठेवताय. माझी पोरा अशी वाऱ्यावर नाही सोडलेली. माझ्या पोराकडे वाकड्या नजरेत बघताच जीव घे तुझं. जीव घे. आबा सोडा. काय होतंय आबा? काय होतंय? आबा आबा पाणी घ्या. आबा पाणी पिवा. आबा आबा पाणी पाणी. तू ये. चल ये. ये लवकर ये गाडी. तू घाबरू नको, मी आहे ना तुझ्या सोबत. तू ये 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 ये. बरोबर आहे, मी फिरायला घेऊन जाईन तुला. पण ऐक माझं, आता तू बस बरं, रिक्षात बस. ये रिक्षाने जायचं? रिक्षात इथपर्यंत नाही जात. काय? चला मग चालतच जाऊ. ते बोंब मारून दाखव ना. माझे काय बोलता तुम्ही? मग काय इथं कुठे बोंब मारून दाखवणार आहे तुम्हाला? मग काय झालं? ठीक आहे ना, मालवणी कशी शिकवलीस तुम्हाला? कसं बोंब मारायला पण शिकव. तुम्ही राहू द्या. मला मालवणी पण नाही जमली आणि हे पण नाही जमणार. त्या गोळ्या द्या त्यांना. त्यातली ही गोळी आहे, ही गोळी आत्ता द्या म्हणजे त्यांचं बीपी नॉर्मल होईल आणि त्यांना काही ताण पडेल असं काही वागू नका. नाही, मी बाबा आल्याशिवाय काहीच नाही खाणार. चिंगू चिंगू एक घास आत्तूसाठी प्लीज चिंगू. ना आजी, बाबा कुठे आहे? त्याला बोलव ना घरी. आहे ग माहिती मला कुठे गेलाय तो. आला ना घरी तुझा बाबा, कान पकड आणि विचार त्याला कुठे गेला होतास म्हणून. आई काय बोलतेस? कान पकड वगैरे, लहान आहे ती. मग काय बोलू? तू सांग काय बोलू? काय बोलायचं अशा वेळेला लहान मुलांना? बाबा. दादा काय रे तुम्ही असे का बसलाय? चिंगी शाळेत जायचं ना, आवरावर नाही केलीस तू अजून?
दादा तू असा रात्रभर कुठे? ते महत्वाचं आहे का? तुम्हाला सांगतो, अजून ऑफिसला का नाही गेलीस? दांडी मारायची का? हा, नवीन जॉब आहे ना? बरं ऐक, आज काही टिफिनची व्यवस्था होणार नाही, तर बाहेरूनच काहीतरी खायला घे. आणि चिंगीच्या तयारीचं मी बघेन काय ते. हा, उठू नको. तू का पायांवर जोर देतेस आई? तुला काय हवं? चहा हवाय? मी देतो तुला बनवून. नकोय मला चहा. तुझ्या हातचा चहा नकोय मला. मला माझ्या सुनेच्या हातचा चहा पाहिजे. बायको गेलीये घर सोडून, त्याचं काहीच नाही त्याला. स्वतःच निघाला, राहिला रात्रभर कुठेतरी. काय करायचं आम्ही? कसं शोधायचं तुला? मागच्या वेळेला आनंदी तरी होती, तिने शोधायला मदत केली होती. आता कुठे जाणार मी म्हातारी बाई लंगड्या पायानी? कुठे गेला माझा राघव? कुठे गेला माझा अगं, राघव? पण मला शोधायला जायची काय गरज आहे मला सांग? ह्या अगोदर मी नाही का असा बाहेर पडलोय? दुसऱ्या दिवशी परततो की नाही घरी? आणि ऐक, माझ्या एकट्यावर तुम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे. असंच नाही मी तुम्हाला सोडून जाणार कुठे. इतर कोणी कुठेही जाऊ, मी आहे ना, मी सगळं करेन. काही काळजी करायची गरज नाही. चिंगी, चल आपण शाळेत जायची तयारी करूया. ओके? आणि हा आई, तुला चहा बनवून देतो मी लगेच. मला नकोय चहा. काय काय झालं आबा? आबा काय? सावकाश. फोन घे, राघवरावला का लाव. ते काही विचारतोय, एकट्याक कसा पाठवलास तुम्ही? ह्यांना फोन केला तर हे सगळं खरं सांगतील आबांना. आता ह्या क्षणी आमच्या नात्यातलं कुठलंही सत्य आबा सहन नाही करू शकणार. काय गो, हा, जावई बापूंचा नंबर आठवतस? अगो टाकून ठेवलो त्याच्यात. कर फोन. आबा नंतर करते, आधी पेज पेज. आत्ता कर, माझ्या समोर कर. आबा कर. सुरवे आबा. आबा आबा थांबा. हॅलो. हा हॅलो, राघवराव मी बोलतोय. आबा. आबा, आनंदी पोचली की तिकडे व्यवस्थित? आबा स्पीकर. राघवराव पोचली काय म्हणजे? अहो हट्टी आहे ती. तुम्ही तरी समजावायचं ना. एकटीने कशाला यायचं गावाला? आणि तुम्ही का पाठवलीत? हा, ते काय सांगू आता तुम्हाला आबा. ही ऐकते का? हट्ट करून बसली. म्हणाली मला गावी जायचंय, आबांना भेटायचंच आहे. मी म्हटलं अगं थांब, आता माझं पण ते कोर्टाचं काम चालू आहे ना, मला काय लगेच यायला जमणार नाही. पण ती ऐकायलाच तयार नाही, म्हणे मी एकटी जाईन. नाही ऐका, येत्या शनिवार रविवारी तुम्ही या इथे. आणि येताना माझ्या नातीलाही घेऊन या. चिंगीला आंबे आवडतात ना, तिला सांगा आजोबांनी आंबे खायला गावाला बोलवलंय तुला. या तुम्ही शनिवार रविवारी, वाट बघतोय. आबा आता माका बोलू द्या. बोल. पोचल्याचं त्यांका पण कळवलंच नाही ना, त्यांका काळजी. बोल. मी हॅलो. ते काय झालंय ते आबांना सांगणारच काय? नाही, शनिवारी येणार आहात ना तुम्ही आबांनी म्हटल्याप्रमाणे? तू हो ना पुढे. मी कशाला हो पुढे? तुमची आयडिया होती ना यांच्याशी बोलायची, मग तुम्ही वा पुढे. पण राघव नक्की ऑफिसला गेलाय ना? आम्ही सांगितलं ना तो गेला ऑफिसला म्हणून. चला दार वाजवा तुम्ही. बघा. जुळवून ठेव. हा बरोबर. आले का बघ. या पाटकर, मालतीताई या या.
बसा बरोबर होता तुझा अंदाज. हेच आहे. चिंगी अगं बाई चिक्की घरात. आज ना माझी व्हॅन सुटली म्हणून. आता हे असंच चालू राहणार मालतीताई. नाही पण हे चित्र असं राहायला नको. हा आनंदीने लवकर घरी यायला हवंय. म्हणजे आई बाबांचं भांडण झालंय का? यासाठीच म्हणजे माझ्या डोक्यात ही कल्पना आली की आपण सगळ्यांनी बसून एक सभा घ्यावी आणि काही ठरवायचंय मला. तर हे ठरवायचंय की बघा म्हणजे आता या दोघांतलं भांडण कसं मिटवता येईल आपल्याला. नाही पण मला एक सांगा, आपल्याला आनंदीला इथं परत आणायचे यावर तुम्हा सगळ्यांचं एकमत आहे ना? आजोबा माझं एकमत आहे. बरं बरं ठीक आहे चिंकू. तुझं पण एकमत आहे ना? चल ठरवू आपण. तर आता आपण काय करायचं हे ठरवलं पाहिजे. म्हणजे दादाला भाग पाडलं पाहिजे आनंदीला इथे आणायला. मी असं करू का? मी जाऊन ना त्याच्यात चांगले कानच उपटतो असे. हो हा तू गरम झालाय ना एकदा. कानावर कशाला येत आहे? काच वाद वाढतील. बाबा एक आयडिया. तुम्ही असं करा, तुम्ही ना आजारी पडल्याचं नाटक करा. म्हणजे राघवला आनंदीला इथे आणायलाच लागेल. मला आणखीन एक आयडिया सुचली आहे. हा बोला तू बोल. हे बघा काका मी काय म्हणते, तशीही तुमची तब्येत नरम गरम असते. हा तर तुम्ही आजारी पडायचं नाटक करा. बघा दादाला आनंदीला आणावं लागतं की नाही. ही तर माझी आयडिया आहे. तू काय सांगतेस? वा वर्षा वा. आता बघूया तो आनंदीला परत कसा आणत नाही ते. आयडिया माझी होती, क्रेडिट वर्षा घेते. आला 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 रडा रडा. अगं काय झालं? राघवा चहा कधी देणार आहेस तू मला? बिस्किट बिस्किटाचं काय करू नुसते? चहा होतोय, थांब जरा. अरे दे रे दे. मला चहा देशील का? आई थांब जरा. अगं आज तू किती केस सोडतेस तू माझे? ए चिंगी तुझे केस गोंजर. काय झालं? माझ्याकडे तुझ्या वेळ केसांचं? नाहीये. कळलं का? मला ऑफिसला जायचंय. वेळ नाहीये तुझ्याकडे? नाहीये. मग नको करू. बाबा घे तू कर माझे केस. हा कर कर. हिचे केस कर तुझ्या नको लेकीचे. नको तू करते ना, तू करते तिला करू. नाही दादा माझ्याकडे वेळ नाही. अरे तुला समजत कसं नाही? मला चहा घ्याय. मला चहा देशील का? करतो. अरे, त्या औषधांची वेळ असते, त्यावेळेला मला आधी गेले पाहिजे की नाही? अरे कर ना रे. करतो. हे काय करतो? दादा डबा बनवलायस का? आज पण बाहेरूनच खायचंय. देवा. आणि माझा डबा? हे बघ दोघींचे डबे राहिले. आता पोरी तशाच राहतील. मी करून देतो. कधी करणार दादा? अरे ऑफिसला जायची वेळ झाली. माझी पर्स कुठे अशी? मला चहा देशील का? अगं वर्षा काय दादा ही फाईल तुझी आहे? ही माझी महत्वाची फाईल इकडे हा, कशी काय ठीक आहे, होती? अगं दे मला, ठेवू दे. दे काय दे. तू घे रे. उशीर झालाय. चिंगू चल बाय. आई वर्षा जा बाबा जा. आज डबा नाही राजा. काहीतरी खाशील ग पोटभरीला. कसे झालेत? कसे झाले म्हणजे कसे होणार? असेच होणार. आनंदी रोज तिला तेल थापायची डोक्यावर म्हणून ते मऊसूत होते. आता कसे होणार? काय रे देवा. कर कर. मी नाही करू शकत. मला चहा दे. मला आता पहिले सकाळच्या गोळ्या घेऊ दे. मला चहा दे. आनंदी हिला चहा दे का आधी बघ. आलं ना मनातलं ओठावर आलं. काय रे राघवा, आनंदीची सवय झाली या घराला. तिच्याशिवाय घर पूर्णच होऊ शकत नाही. आता कशी अनाहूत हाक मारलीस? हे राजा सोन्या, तशी फोनवर एकदा आनंदीला हाक मारून बघ ना. तुझ्यासाठी येईल रे राजा ती धावत. हा एकदा. दादा प्लीज एकदा कॉल कर. एकदा. राघव. ए राघव. राघव. कुत्रा आला मध्ये. आनंदी नाही म्हणून पसारा पडलाय ना. हो ना हो ना. काय झालं?
अरे आता काय व्हायचं राहिलंय रे राघव? काय काय झालं? त्यांचं बीपी वाढलंय, भरपूर घाम येतोय त्यांना. राघव काहीतरी कर रे बाबा. काय रे देवा, अहो काय आहे पाटकरांचं, म्हणजे मला कळत नाही म्हातारपणाचं. आता म्हातारपणाचं काही सांगू शकत नाही ना. माझं पण मी त्याला सांगते की मला दे रे बाबा, माझ्या पण गोळ्या राहिल्या ना घ्यायच्या. ये पाणी पी, दमलो असशील ना. आनंदी हाय दे तू. आता बघ, आता मीठ मसाला कसं लावतोय आणि तो पंक्चर करतोय. ए थांब थांब टग्या, ही मोठी असा बाजूला ठेवतोय. हे येणार आहेत ना शनिवारी, तू काप दुसरे. आबा गोवाची लेत काजी घेता. तुका काय करूचा? याल ना तुम्ही शनिवारी, वाट बघतीये मी तुमची. आई, चिंगी जेव्हा असं हट्ट करते ना, औषधं न घेणं वगैरे, काय समजू शकतो, लहान आहे ती. बाबा असं का बघतायत? राघव, अरे मन दुखावलं रे आनंदी निघून गेल्यानं. खर तर तिनं इथं असायला हवंय, आपल्या सगळ्यांमध्ये. समजते ना तुला? अरे आमचं सोड, तुझं काय? अरे तुझी आजही तीच अवस्था होईल हळूहळू, जशी रमा गेल्यावर झाली होती तशी. स्वतःला समजावशील रे, पण किती दिवस? आनंदी या घरात पाहुणी म्हणून आली नव्हती रे, की 2 दिवस झाले आणि विसरलं तिला. तिनं तुझ्या मनात स्थान निर्माण केलं होतं, जागा निर्माण केली होती. अरे आपल्या सगळ्यांना जिंकलं होतं तिनं. आणि ती गेल्याचा त्रास तुला आज जाणवला नाही, तरी हळूहळू हा त्रास, त्याचे परिणाम तुला जाणवतील. आणि नंतर जो त्रास तुला होईल ना, त्याच्यावर कुठलाही डॉक्टर इलाज करू शकणार नाही रे. आणि मग पुन्हा एकटा पडशील, एकाकी होशील. म्हणून सांगतो, अजूनही तू आपली चूक सुधार, आनंदीला घेऊन ये. मग ना मी तू जसं सांगशील ना तसा वागेन. पण आनंदीला घेऊन ये रे, तिला घेऊन ये आनंदीला. काय करून बसलो मी? एका क्षणात मी रमा आणि आनंदी दोघींना गमावून बसलोय. जिने माझा संसार उभा केला ती माझी रमा, आणि जिने माझा संसार सावरला ती माझी आनंदी. दोघींना मी गमावून बसलो. काय करू मी? काहीच कळत नाही मॅडम. खूप मोठी चूक करून बसलोय मी, खूप मोठी.
रडते रे? काय झालं काय काय ग बाई, काय माहिती का रडते? आधी रडणं थांबव आणि मला सांग झालंय काय. हा, आणि तू अजून तयार करण्यात झाली, शाळेत जायचंय ना? नाही जायचंय मला शाळेत, मला आई हवी आहे. हा, आई हवी. आता काय बघ बोल. नाही चिंगी, हे बघ, आनंदी या घरात यायच्या आधी सुद्धा तू शाळेत जायचीस ना, आणि मीच तुझी तयारी करून द्यायचो ना. मग आता सुद्धा तू शाळेत जायचं आणि मी तुझी तयारी करून देणार आहे. काही फरक पडलेला नाहीये, समजलं? चल आपण तयारी करूया, ये. तुला नाही जमत, नाही जमत तुला आईसारखं. तुला ना नीट वेणी बांधता येत, तुझ्यामुळे माझी व्हॅन सुटते. आई असताना ना असं नाही व्हायचं. जी पण चुकी असू दे माझी, मला समजून सांगायची. काही नको करू, ते नको करू. मला सगळे स्कूल मध्ये चिडवतात की तुझी दुसरी आई पण तुला सोडून गेली. तूच काहीतरी केलंयस म्हणून तुला सगळे सोडून जात आहेत असे बोलतात मला सगळे. मला आई आत्ताच्या आत्ता हवी आहे, काही पण हो. मला आई हवी आहे, हवी आहे, हवी आहे. मी तिच्याशिवाय शाळेतच नाही जाणार. नवा गडी